नमस्कार, मी यशोदीप ऋषाली बाबासाहेब शेटे म्हणजेच वायडी बाबा आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या पेजवरती। तर आज आपण वायडी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलोय ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर। सर, आता भविष्यातला प्रवास काय ठरवलाय? आता भविष्यातला प्रवास असा आहे म्हणजे अजून काही ठरवलेलं नाही, म्हणजे हे चालू करण्यामागे असं काहीच ठरवलेलं नव्हतं की मला तर म्हणजे असं पैसा कमवू फेम कमवू असं नव्हतं या मागं। म्हणजे एक चालू केलं आणि मग ते व्हायरल झालं आणि मग एवढं प्रेम भेटायला लागलं पब्लिकचं। क्या बात आहे। ओके, पण तुम्ही असं काही विचार केला असेल ना, तर बीएससी फर्स्ट इयरला आहे, मग बीएससी नंतर पुढे काय एज्युकेशन घेऊन काय असं प्रोफेशनल जॉब करायचा आहे, पण ते करता करता मला तुमच्यामध्ये विनायक माळी दिसतोय। म्हणजे असं वाटतंय कि वहाँ पे कोकण का विनायक माली है, यहाँ पे हमारे मध्य महाराष्ट्र में या फिर पश्चिम महाराष्ट्र में हमारे पास महाराष्ट्र का विशाल कडलक आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे आता मी शिक्षण तर घेणारच आहे, म्हणजे डिग्री कंप्लीट करणार आहे पहिली, आणि मग हे आपला प्रोफेशन म्हणजे आवड आहे छंद आहे, यामध्ये जसं जसं ग्रो होईल तसं इकडे शिफ्ट व्हायचं किंवा मग तिकडे पण दोन्ही पण करायचं। सध्या काहीच सोडायचं नाही, कारण घरी आता सगळे सपोर्ट करतात, पण माझी घरी आता सपोर्ट करतात, पण मग घरचे यांचं असं असतं किंवा मग पाहुण्यांचं किंवा मग नातेवाईकांचं किंवा काहींचं असतं की बाबा हे काय करते, व्हिडिओ बनवते किंवा मग आता हे शाळेत शिक्षण घेते पण मग पुढं काय बाबा असं यायचं। बरोबर, पण मग शिक्षण पण घ्यायचं आणि हे तर चालूच ठेवायचं। आता याच्यामुळे सर्व काही हे काय बंद करता येणार म्हणजे करायचा विचार पण नाही करून पण उपयोग होणार नाही, कारण आता तुम्ही ग्रोथ मध्ये चाललायत असं। बरोबर बरोबर। तर आता पुढचा एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण कॉन्टेंट बनवतो ना, तर मला चांगला अनुभव आला की ज्यावेळेस मी कॉलेजला होतो कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली होती यूट्यूब वरती, मग माझी पहिली व्हिडिओ मी 2016 की 17ला टाकली होती, म्हणजे आजपासून 9-1 वर्षापूर्वी लांब। तर त्यावेळेस मला घरातून खूप शिव्या बसल्या होत्या, रिलेटिव्स पण शिव्या घालायचे, येड आहे काही करतं बुवा, ड्रॉप पडला आणि खुशाल व्हिडिओ बनवून राहिलंय बुवा। म्हणजे त्यावेळेस आपल्याला तेवढा सपोर्ट नव्हता, पण आज आपलं सक्सेस या ठिकाणी दिसतंय। तर अशा वेळेस तुम्ही त्या फेज मधून आलायत आणि माझ्या मतानुसार तुम्ही अशा ठिकाणाहून आलायत की अशा खेडेगावातून आलाय, त्यातल्या तुमच्या घरातले पण जास्त एज्युकेटेड असतील नसतील म्हणजे त्याबद्दल मला कल्पना नाहीये, पण ज्यावेळेस आपण खेडेगावात असतो ना, आपल्याला ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून होण्याचं स्वप्न आहे, त्यावेळेस खूप जास्त स्ट्रगल असतं। कुणी येतं आणि खास करून घरातले रिलेटिव्ह, अरे असे लय झाले आणि ते घरीच बसलेत, मग आमच्या गल्लीत तो आता हे झालं ते, हे फुकटचे सल्ले देणारे लय राहतात, काही म्हणजे राहतात परिसरातले। अशा वेळेस फक्त एकच साथ देतो तो म्हणजे आपला मित्र। मग या मित्रांव्यतिरिक्त घरातनं सपोर्ट होता का, आणि पहिला होता का ना आता आहे का? म्हणजे आता सपोर्ट आहेच आहे 100%। पहिलं म्हणजे आता मी 3 वर्षापूर्वी चालू केलं यूट्यूब वरती। मी आधी असेच म्हणजे व्लॉग टाकायचो, त्याच्यानंतर मग कॉमेडी व्हिडिओ बनवायला लागलो आम्ही, शिवाय अजून पण यूट्यूब चॅनलवरती माझ्या। आणि मग त्यानंतर मागच्या उन्हाळ्यामध्ये काय झालं, मी आधी DED केलेलं आहे, म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन। वाव, ग्रेट। म्हणजे माझे वडील स्वतः जिल्हा परिषदचे शिक्षक आहे, त्याच्यामुळं मग त्यांचा रेफरन्स होता की कर बा तू चांगले। मग त्यानंतर मी क्लाससाठी नाशिकला गेलो मागच्या वर्षी, आणि मग तिथं अभ्यास पण होता क्लास पण होते, पण म्हटलं नवीन काहीतरी करू नाही का। मग मी कॉमेडी व्हिडिओ बनवायला लागलो यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती नाही, कारण इंस्टावरती लगेच ती असं वेगळं लाजल्यासारखं आहे। बरोबर। मग सुट्ट्यांना आलं का इकडे, मग वडील म्हणायचे हे काय चालू केलं तो नाही का, त्यांना युट्यूबला दिसायचं ते व्हिडिओ यायचे, मग म्हणायचे हे काय चालू केलंय तो, अभ्यासाकडे लक्ष दे, याच्यात काही नाही असं तसं। मग त्यानंतर मी घरी आलो तर मग मी वावरात कामाला वगैरे, मग मम्मीने त्यांची बाईट घे, आपली आजी पण आहे, आजीचे जास्त व्हिडिओज राहतात म्हणजे माझ्या ह्याच्यात, मग आजीचे बाईट, मग ते चालू झालं हळूहळू। मग मी 7-8 महिन्यापूर्वी आपलं व्लॉग स्टार्ट केले, म्हणजे मला व्लॉगिंगची आवड होती पहिली, पण ती जमत नव्हतं, म्हणजे नाही का एडिटिंग हे सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या। मग मी नॉलेज घेतलं हळूहळू त्याचं, मग 6-7 महिन्यापूर्वी चालू केलं। मग माझ्या मोठ्या बंधू आहे म्हणजे भाऊ आहे, आता ते म्हणजे त्यांचा पहिला सपोर्ट लागला, त्यांनीच मला सांगितलं एक कॉन्टेंट पकडून घे आणि त्याच्यातच ग्रो कर नाही का। मग त्यांचा सपोर्ट चालू झाला, मग व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले हळूहळू। मग यूट्यूबची मी इंस्टाग्रामवरती चालू केलं, पहिलाच व्हिडिओ आपला 1000+ गेला। आता अकाउंट प्रायव्हेट आहे आपलं, ते पब्लिक करायचं, मग तो व्हिडिओ टाकायचा, आणि मग तो 1000च्या वरती गेला, वेगळेच आनंद राहायचा।